दिल्ली स्फोटासंदर्भातली एक मोठी बातमी येते। दहशतवादी उमरचं घर जमीनदोस्त करण्यात आलेलं आहे। दिल्ली स्फोट प्रकरणामध्ये ही कारवाई करण्यात आलेली आहे। निश्चितच पुलवामातील उमरच्या घरावर बुलडोझर चालवण्यात आलेला आहे। दहशतवादी उमर नबीचं घर आता जमीनदोस्त करण्यात आल्याची ही दृश्य आपण पाहतोय। दिल्ली स्फोटाने हादरलेली होती आणि त्यामध्ये उमरचं नाव समोर आलेलं होतं। त्याचं घर आता जमीनदोस्त करण्यात आलेलं आहे। एक मोठी कारवाई या संपूर्ण प्रकरणामध्ये करण्यात आलेली आहे। उर्वशी खोना आमचे प्रतिनिधी दिल्लीमधून आपल्या बरोबर आहेत। अपडेट उर्वशीकडून जाणून घेऊया। उर्वशी, दहशतवादी उमर नबीचं घर पाडण्यात आलेलं आहे, जमीनदोस्त करण्यात आलंय, काय नेमके या संदर्भातले तपशील आहेत? नक्कीच मध्यरात्रीचा हा ऑपरेशन होता काश्मीर मधून आणि पुलवामा मध्ये जे आहे हे बघितलं गेलं की डॉक्टर उमर नाबी जे मेन कॉन्स्पिरेटर होते किंवा जे मेन अक्यूज होते सगळ्या ह्याच्यात, त्यांचा जो घर आहे तो पूर्णपैकी जो आहे रेज करून घेतला होता। एक बुलडोझर ऍक्शन जी आहे तिथे केली गेली आहे। मात्र आता रात्रीची वेळ होती तर तिथे उमर नाबी यांची आई पण होती, तर त्यांचं नेमकं काय झालं आहे ते बघणं गरजेचं आहे। पण बरोबरच ज्या प्रकाराने डीएनए सॅम्पलिंग काल जेव्हा मॅच झालेले तेव्हा उमर नाबी यांचा मृतदेह हा कन्फर्म पण झाला आणि त्यानंतर ही मध्यरात्रीची ऍक्शन बुलडोझर ऍक्शन ऑपरेशन मध्ये जी करण्यात आली आहे आणि उमर नाबी यांचं घर जो आहे पूर्णपैकी रेज करण्यात आलं। ठीक, उर्वशी धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी। उर्वशी खोना आमच्या दिल्लीतल्या प्रतिनिधी आपल्या बरोबर होत्या। दहशतवादी उमर नबीचं घर पाडलंय, एक प्रकारे बुलडोझर कारवाई करण्यात आलेली आहे। दिल्ली स्फोटामध्ये उमरचं मोठं कनेक्शन समोर आलेलं आहे आणि उमरचं घर आता जमीनदोस्त करण्यात आलेलं आहे। दिल्ली स्फोट प्रकरणात ही मोठी कारवाई करण्यात आली आहे। दिल्लीमधील लाल किल्ला हा संपूर्ण अत्यंत महत्त्वाचा संवेदनशील असा परिसर आणि त्या ठिकाणी हा स्फोट झालेला होता। त्यामध्ये आता दहशतवादी उमर नबीचं नाव यामध्ये समोर आलेलं होतं। त्याचं घर आता जमीनदोस्त करण्यात आलेलं आहे।